कशा पद्धतीने आले कोंब आले ते आपण पहा आणि किती टक्के जर्मिनेशन झालं ते सुद्धा आपण पाहणार आहे। हे पहा दोन्ही साईडनं हे दाणे त्या ठिकाणी गेलेले आहेत। शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, आपण जर पेरणीसाठी आपली घरची बिजोई आपलं घरचं बियाणं ठेवलं असेल किंवा आपण विकती बियाणं आणलं असेल, त्याची उगवण क्षमतेचं पर्सेंटेज काढणं फार महत्त्वाचं आहे। जे आपण 3 दिवसा अगोदर आपल्या घरचं सोयाबीनचं जर्मिनेशन किती टक्के निघते, त्याचं उगवण क्षमता पर्सेंटेज किती आहे, हे 3 दिवसा अगोदर आपण या गोंदपाटामध्ये आपलं सोयाबीन ठेवलं होतं आणि आता तुमच्या समोर आपण हे गोंदपाट खोलणार आहे आणि पाहणार आहे किती टक्के आपलं जर्मिनेशन आहे आणि सर्व प्रोसिजर आपण सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण घरच्या घरीच अगदी सोपी भाषेमध्ये आणि कमी वेळेमध्ये हे उगवण क्षमता चाचणी करू शकता। तसंच पाहणार आहे किती टक्के जर्मिनेशन त्याचं हे झालं। हे पहा चांगल्यापैकी आले कोंब त्या ठिकाणी असे आलेले आहेत। हे पहा कशा पद्धतीने आले कोंब आले ते आपण पहा आणि किती टक्के जर्मिनेशन झालं ते सुद्धा आपण पाहणार आहे आणि आपण आपल्या घरच्या घरी कशा पद्धतीने हे जर्मिनेशन पाहू शकता, हे चाचणी करू शकता, ते सुद्धा आपण शेतकरी बांधवांना माहिती देणार आहे। काही सोयाबीनचे दाणे याच्या मागून सुद्धा गेलेले आहेत। हे पहा दोन्ही साईडनं हे दाणे त्या ठिकाणी गेलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे आपलं शेतकरी बंधूंनो सोयाबीन उगवलेलं आहे, हे आपण पाहू शकता। हे पहा हे पहा एवढी प्युरिटी आणि असं जर आपल्याला समजलं की आपलं सोयाबीन चांगल्या पद्धत नाही तर आपण डोळे बंद करून याची पेरणी करू शकतो। कारण जर आपण पेरणी केली आणि आपलं सोयाबीन बियाणं फेल निघालं तर फार मोठी किंमत शेतकरी बांधवांना चुकावं लागते आणि शेतकरी बांधवांना घरच्या घरी हे तपासणी करता यावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता आपण मोजून घेऊ की जवळपास किती टक्के आपलं जर्मिनेशन त्या ठिकाणी झालेलं आहे। आता काही बिया याच्या आतमध्ये मागून सुद्धा गेलेले आहेत। हे पहा चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 44 45 46 47 48 49 50 53 शेतकऱ्यांनो 95 दाणे आपले निघालेले आहेत। आपण एकूण 100 दाणे घेतले होते न निवडलेले, त्यापैकी आपले एकूण 95 दाण्यांना कोंब अशा पद्धतीने निघालेला आहे। म्हणजे 95% जर्मिनेशन हे आपल्या सोयाबीनचं आहे आणि आता डोळे बंद करून आपण हे पेरू शकतो। तर आता आपण हे घरच्या घरी हा प्रयोग कशा पद्धतीने करू शकता, याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ आपल्या शेतीमित्र रोशन यूट्यूबला त्या ठिकाणी आलेला आहे, तो सुद्धा आपण अवश्य पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण घरच्या घरी हा प्रयोग कसा करू शकता, तर काय करायचं आहे, आपल्याला एक गोंदपाट घ्यायचा आहे। हे जे आपलं पोतं सुती पोतं असते हे गोंदपाट घ्यायचं आहे, हे पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे आणि जे बिजोई जे सोयाबीन आपण पेरणी करता ठेवलं असेल त्यातलं न निवडलेलं जे हातात येईल ते सोयाबीन घ्यायचं आहे। त्यापैकी 100 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत। 100 दाणे घेताना 2 दाण्यामधलं अंतर हे 2 बोट असावं, असं आडवं, आणि 10च्या 10 लेना करून घ्यायचे आपल्याला। म्हणजे एका लेनमध्ये 10 दाणे असे 10 लेना करून घ्यायचे आहेत, म्हणजे 100 दाणे। आणि त्यात थोडंसं हलकं पाणी मारून अशा पद्धतीने जी घडी करून हे गुंजळून घ्यायचं आहे। पूर्णपणे गुंजळून झालं की छानपैकी सुतळीने ते बांधून सावलीमध्ये झाडाखाली किंवा नेटखाली ते ठेवून द्यायचं आहे आणि 2 आणि 3 दिवस त्याला पाणी मारायचं आहे। आपण 2 दिवस सुद्धा करू शकता किंवा 3 दिवस करू शकता। 3 दिवस त्याला हलकं पाणी मारायचं आहे, ते कोरडं पडून याची काळजी घ्यायची आहे आणि 3 दिवसानंतर आपल्याला परफेक्ट समजेल की आपलं सोयाबीन पेरणीच्या लायक आहे की नाही, त्याची उगवण क्षमता किती आहे हे आपल्याला समजेल। 60% पेक्षा कमी असेल तर ते सोयाबीन पेरणी करता घेऊ नका। 60 70 80 90 95 100 हे सोयाबीन पेरणी करता उत्तम आहे। म्हणजे जवळपास 65 किंवा 60-65% वर आपल्याला सोयाबीन पाहिजे। तर अशा पद्धतीनं आपण घरच्या घरीच आपल्या सोयाबीनची उगवण क्षमता त्या ठिकाणी तपासणी करू शकता आणि बिनधास्त त्याची पेरणी नंतर करू शकता। या संबंधित जर आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये आपण विचारा, आपल्या प्रश्नांना 100% त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय जवान जय किसान।